नेते अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत सोबळाचा नारा दिला, त्यावर जे ते स्थानिक शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। नाही, तक्रार करायची काय कारण आहे? समजा अशोक चव्हाण स्वबळावर म्हणाले तर त्यांनी स्वबळावर लढावं, पुन्हा एकत्र यावं। एकत्र आले नाही काय, 3 नद्या अलग वाहतात आणि मग प्रयागराजला येऊन संगम होतोच ना। तो संगम तर पवित्रच असतो, त्यामुळे तो प्रश्न उपस्थितच होत नाही। त्या ठिकाणी स्थानिक स्थिती कशी असते। आता मी 95ला आमदार झालो तेव्हाही असाच प्रश्न आला की भारतीय जनता पार्टी शिवसेनेने स्थानिक स्तरावर एकत्र येऊन लढावं का। मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना असा प्रश्न आला। स्थानिक स्तरावर स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कधी कधी एकत्रित येणं किंवा न येणं हे स्थानिक स्तरावर ठरवावं लागतं आणि म्हणून याच्यावर आक्षेप असण्याची आवश्यकता नाही। महाविकास आघाडीचाही तोच नारा आहे आणि म्हणून यावर काही विश्लेषण करणं, याच्या संदर्भामध्ये जो त्या ठराविक वेळेतला प्रश्न निर्माण होईल तो प्रश्न सोडवायचा असतो। पण निवडणुकीनंतर एक विचारधारा आहे, पुन्हा एकदा संगम। आज अशोकराव चव्हाण यांनी स्टेटस ठेवल्याबद्दल बीड जिल्ह्यातील एका मराठा समाजाच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे, ते आरोपी देखील अद्याप फरार आहेत। अशा आरोपीला कुठलीच कारवाई अशा आरोपीला बेदम ठोकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीडमध्ये दिली। आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिल्ह्यात भरपूर बांबू आहे, घेऊन जायचा, बांबू तुटेपर्यंत ठोकलं तरी चालतं। पण असा आतंक, अशी दहशत, अशी गुंडागर्दी ठेचून काढली पाहिजे। जय भवानी जय शिवाजी म्हणून। भाजपमध्ये एक आरोपी अद्याप फरार आहे, याविषयी काय सांगा? पकडून बांधलं पाहिजे, ठोकलं पाहिजे अशा लोकांना। इतकी निर्गुण हत्या होते, महाराष्ट्राला हादरवणारी, लाज वाटणारी हत्या आहे। ठोकलं पाहिजे, त्याच्यासाठी विशेष कायदा पारित केला पाहिजे। आता असणाऱ्या कायद्यामध्ये तरतूद नसेल तर कायदा पारित करून अशा माणसाला चौकात उभं करून साऱ्या महाराष्ट्राच्या लोकांनी सुया टोचल्या पाहिजे। अनेक जण आमच्या संपर्क आहेत, टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होईल, जे ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं। चांगली गोष्ट आहे ना। त्यांच्या पक्षात आलं काय, आमच्या पक्षात आलं का? घी कहा गया खिचडी में। शेवटी आमच्या महायुती जर मजबूत होत असेल आणि आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करत असेल तर अडचण काय आहे? शेवटी आम्ही महायुती म्हणून घडवतो आहे। विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी वारंवार सांगताय की आमचं एनडीए मजबूत असलं पाहिजे या देशाला सुदृढ सशक्त करण्यासाठी। तर मग हा प्रश्न कुठं उपस्थित होतो? आमचे काही स्पर्धक आहे का एकनाथ शिंदेजी? आमचे सहकारी आहे आणि नुसतं सहकारी नाही आहे। अशा प्रसंगात सत्तेला पाठ दाखवून सत्तेची बाजू त्यांनी घेतली आहे। जेव्हा मान्य उद्धवजींचं सरकार होतं आणि वल्गना केल्या जात होत्या, आता 50 वर्ष आमचं सरकार राहील, काय वल्गना होत्या? पण शेवटी एकनाथ शिंदेजींनी सत्तेची बाजू घेतली, सत्तेला पाठ दाखवली। त्यामुळे त्यांच्या पक्षात जर कोणी कार्यकर्ता जात असेल, फक्त तो भाजपचा नसावा एवढी कंडिशन आपली आहे। मधून एक गोष्ट आली की काल उदय सामंत असं म्हणाले की 80 जागा लढवून आम्ही 60 जागा आणल्या। अजित दादा नसते तर आम्ही गुलाबराव पाटील 80। ठीक आहे, प्रत्येकाचं एक व्यक्तिगत मत असते, एक अंदाज असतो, एक तर्क असतो। त्या तर्कानुसार कधी कधी तुम्ही माईक समोर घेता आणि त्यावर आपलं वक्तव्य केलं जातं। तर मला वाटतं की या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्याची काहीच आवश्यकता नाही। उद्या आमच्याही पक्षाचे काही कार्यकर्ते प्रतिक्रिया देतात, आम्ही एकटे असतो तर असं झालं असतं, पण हे असं झालं असतं तसं झालं असतं याला काही अर्थ नसतो।